नमस्कार, मी नयन राठोड गॅलेक्सी आय एस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। 1 ऑगस्टपासून आपली बॅच सुरू होते भूगोलची। राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्यच्या दृष्टिकोनातून आपण 1 ऑगस्टपासून बॅच सुरू करतोय। ज्या विद्यार्थ्यांना 1 ऑगस्टपासूनच्या बॅचला ज्या विद्यार्थ्यांना 1 ऑगस्टपासून ॲडमिशन घ्यायचं असेल त्या मुलांनी वेबसाईटवर जाऊन, आपली वेबसाईट आहे गॅलेक्सी आय एस पुणे, या वेबसाईटवर जाऊन आणि प्ले स्टोअरवरून गॅलेक्सी आय एस पुणे हे ॲप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करा आणि तिथे जाऊन पेमेंट केल्यानंतर आपले जे काही कोर्सेस आहेत ते तुम्हाला दिसतील। या कोर्समध्ये आपण जे काही ऑनलाईन बॅच घेतोय, ही बॅच जवळपास 2 महिने चालणार आहे। या बॅचची फी जी आहे ती ऑनलाईन 4000 रुपये आहे आणि त्याचबरोबर जे काही 4 महिन्यापर्यंत तुम्हाला हे सगळेच व्हिडिओज दिसतील। या 4 महिन्याच्या बॅचमध्ये आपले काही सर्व रेकॉर्डेड व्हिडिओज तिथे असतील। त्याचबरोबर जे काही आपण व्हिडिओज अपलोड केले त्याच्यासाठी आपलं लाईव्ह सेशन पण असणार आहे। तुम्ही व्हिडिओ 1, 2, 3 किती वेळेस बघू शकता। ते सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या जे काही क्वेरीज असतील किंवा जे काही प्रश्न असतील ते विचारण्यासाठी आपलं तुम्हाला लाईव्ह सेशन पण राहणार आहे। या दृष्टिकोनातून एकत्रितपणे खूप दिवस झाले कोरोनामुळे आपली बॅच ऑफलाईन बॅच बंद होती। विद्यार्थ्यांचे फोन सुरू झाले होते की सर ऑनलाईन बॅच घ्या, काहीतरी जुगाड करून आपण ही ऑनलाईन बॅच सुरू करतोय। विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स सुद्धा चांगला आहे। तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचत असेल तर आपले जे काही जुने विद्यार्थी असतील किंवा जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांना भूगोल या विषयाची क्लासेसची गरज आहे त्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। आजचा हा व्हिडिओ आपला एक प्रकारे डेमो किंवा सेमिनार प्रकारचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण भूगोलचा जो काही नवीन सुधारित अभ्यासक्रम आहे त्या पद्धतीने सगळे आपण लेक्चर्स कव्हर करणार आहे। जवळपास 2 महिन्याच्या बॅचमध्ये हे सगळं आपण कव्हर करतोय। यानंतर जी काही बॅच आहे ही बॅच 2 महिन्यापर्यंत असेल, मात्र ऑनलाईन तुम्ही पेमेंट केल्यानंतर हे सगळे आपले व्हिडिओज तुमच्या ॲपमध्ये गॅलेक्सी आय एस ॲपमध्ये 4 महिन्यापर्यंत तुम्हाला दिसतील। ॲपमध्ये डाउनलोड होणारे हे व्हिडिओ असतील, तुम्ही त्याला किती वेळेस बघू शकता। अशा प्रकारे या बॅचचं स्वरूप असेल। आता हे जे काही बॅच आहे या बॅचच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आपण इथे दिलेला आहे ऑनलाईन बॅच आहे भूगोल, 2 महिने बॅच चालणारी आहे। या बॅचमध्ये आपण राज्यसेवेचा जो सिलेबस आहे तो राज्यसेवेचा सिलेबस कशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे, नवीन जो काही सिलेबस आहे, नवीन म्हणण्यापेक्षा सुधारित अभ्यासक्रम आहे। भूगोलमध्ये विशेषतः हा भूगोल राज्यसेवा पूर्वला सुद्धा आहे, राज्यसेवा मुख्यला सुद्धा आहे आणि संयुक्त पूर्व आणि संयुक्त मुख्यला सुद्धा आहे। गट ज्याला आपण कंबाईन एक्झाम म्हणतो त्या कंबाईन एक्झामला सुद्धा हा भूगोल आहे। त्याचं विश्लेषण आपण करण्याचा थोडासा इथे प्रयत्न करूया। आयोगाने जे नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्याप्रमाणे जर बघितलं, सिक्वेन्सनुसार जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे भूरूपशास्त्र, भूरूपशास्त्रानंतर त्यांनी दिलेलं आहे हवामानशास्त्र, हवामानशास्त्रानंतर मानवी भूगोल, त्यानंतर आर्थिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, त्यानंतर आहे पर्यावरण भूगोल, एन्व्हायरमेंटचा भाग आहे याच्यामध्ये, त्यानंतर भूगोल व अंतराळ तंत्रज्ञान दिलेलं आहे। अंतराळ तंत्रज्ञानानंतर सुदूर संवेदन आधीचाच आहे भाग, कृषी भूगोल कृषीचा भाग, या कृषीमध्ये मृदा आहे, मृदानंतर जलव्यवस्थापन सुद्धा आहे आणि त्यानंतर भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल। आयोगाने जो सिलेबस दिलेला त्याच्यामध्ये असं स्पेशल टॉपिक दिलेलं नाही भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल, मात्र त्याच्यावर भरपूर असे प्रश्न असतात। त्यासाठी आपण अशा पद्धतीने याला लिहून घेतलेलं आहे। राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य आणि संयुक्त पूर्व आणि संयुक्त मेन्स याला जे काही प्रश्न विचारले जातात त्याचं आपण स्वरूप सुद्धा इथे मांडलेलं आहे। भूगोलच्या संदर्भात जर विचार केला, भूगोल आणि पर्यावरण या दोन्हीचे मिळून राज्यसेवा पूर्वला 20 प्रश्न असतात। या 20 प्रश्नामध्ये विशेषतः सर्वसाधारणपणे भूरूपशास्त्रावर 2 ते 3 प्रश्न विचारतात, आपण लिहिलेले आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर हवामानशास्त्र जे काही आहे या हवामानशास्त्रावर सुद्धा 2 ते 3 प्रश्न विचारले जातात। त्यानंतर मानवी भूगोल त्याच्यामध्ये 0 ते 1 प्रश्न विचारला जाऊ शकतो। आर्थिक भूगोलमध्ये सुद्धा 1 ते 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यानंतर लोकसंख्या भूगोल किंवा जी काही जनगणना असेल, सेन्सस असेल, महाराष्ट्राचं असेल, भारताचं असेल, जगाचं असेल, याच्यामध्ये 1 ते 2 प्रश्न विचारले जातात। पर्यावरणीय हमखास प्रत्येक वेळेस 2013 ते 2019 पर्यंत 5 प्रश्न विचारलेले आहेत। भारताचा भूगोल जे आहे या भारताच्या भूगोलाच्या संदर्भात भारताचा परिचय असेल, भारताची लांबी रुंदी असेल किंवा प्रमाणवेळ असेल, भारताचे शेजारील देश असेल, इतर ज्या काही गोष्टीचं असेल, त्याच्या नद्या असतील, याच्या संदर्भात
2 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत. महाराष्ट्राच्या भूगोलच्या संदर्भात कधी कधी एकही प्रश्न नसतो, मात्र इन ॲव्हरेज आपण धरून चालू आहे की 1 ते 2 प्रश्न विचारतं. आणि सागरशास्त्र जे आहे या सागरशास्त्रामध्ये सुद्धा कधी एक प्रश्न असतो किंवा कधी नसतो सुद्धा. म्हणजे अशा प्रकारे राज्यसेवा पूर्वला एवढे जे टॉपिक आहेत एवढे टॉपिक जर आपण व्यवस्थित केले तर एवढ्या टॉपिक मधून 20 प्रश्न आहेत. या 20 प्रश्नापैकी जर व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित जर तुम्ही आपले लेक्चर्स अटेंड केले तर या 20 पैकी किमान तुम्हाला 18 ते 19 प्रश्नापर्यंत तुम्ही जाऊ शकता. आपली ही जी बॅच आहे ही बॅच भूगोलची बॅच आहे, त्याच्यामुळे या 20 पैकी जे पर्यावरण आहे या पर्यावरणाचे 5 प्रश्न आपण याच्यामध्ये गृहीत धरणार नाही, कारण पर्यावरण आपण याच्यामध्ये घेणार नाहीये. म्हणजे 15 प्रश्न आहेत. या 15 पैकी किमान 12 ते 14 प्रश्नापर्यंत तुम्ही सहज जाऊ शकता. राज्यसेवेचा मेनचा जो सुधारित भूगोल आहे किंवा सुधारित अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमामध्ये बघा कसं दिलेलं आहे. भूरूपशास्त्र, आता भूरूपशास्त्र राज्यसेवा मुख्य जे आहे एकूण 90 प्रश्नासाठी आहे. या 90 प्रश्नामध्ये जर आपण विचार करतो म्हटलं तर या 90 प्रश्नामध्ये कृषीचे 15 प्रश्न आणि पर्यावरणाचे 15 प्रश्न असे 30 प्रश्न आहेत. आणि उर्वरित जे 60 प्रश्न आहेत हे 60 प्रश्न प्रॉपर जिओग्राफीवरच आहेत. आता याच्यामध्ये जे आयोगाने दिलेलं आहे भूरूपशास्त्र, खऱ्या अर्थाने भूरूपशास्त्र म्हणजे सगळा भौतिक भूगोलचा भाग आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आपण डिटेलमध्ये जाऊया तेव्हा आपण ते बघूया. भूरूपशास्त्रामध्ये जे आहे या भूरूपशास्त्रामध्ये मुख्यच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कमीत कमी 10 ते 12 प्रश्नाच्या दरम्यान आपल्याला आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. 2013 ते 2019 पर्यंत जर आपण विश्लेषण केलं असेल तर याच्यामध्ये 10 ते 12 प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. हवामानशास्त्र जे आहे, आता हे जे भूरूपशास्त्र आहे याच्यामध्ये महाराष्ट्राचे भूरूप असतील, भारताचे भूरूप असतील, जगाच्या संदर्भाचे भूरूप असतील, या सगळ्यावर प्रश्न विचारलेले आहेत. हवामानशास्त्र म्हणलं तर महाराष्ट्राचं हवामान असेल, भारताचं हवामान असेल, जगाचं हवामान असेल, हवामानशास्त्राच्या काही संकल्पना असतील, हवा असेल, वारे असेल, वारेचा दाब असेल, कमी दाब, जास्त दाब, ट्रॉपिकल झोन असेल, सब ट्रॉपिकल झोन असेल, हे सगळे जे आहे सगळं हवामानशास्त्रामध्ये आहे. आवर्त, प्रत्यावर्त, त्यानंतर कोपेनचं वर्गीकरण असेल, त्रिवार्ताचं वर्गीकरण असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हवामानशास्त्रामध्ये येतात. त्यानंतर भारताचं मान्सून असेल, महाराष्ट्रामध्ये येणारं मान्सून असेल, पर्जन्याचं वितरण असेल, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्याच्यावर सुद्धा आयोगाने मेन्सला 10 ते 15 प्रश्नाच्या दरम्यान आतापर्यंत विचारलेला आहे. मानवी भूगोल, मानवी भूगोलमध्ये मानवाच्या जाती प्रजाती जे असतील, ॲस्ट्रोलाइट असतील, मंगोलाइट असेल किंवा निग्रोइट असेल, त्यानंतर संभववाद असेल, असंभववाद असेल, थांबा आणि पुढे जा ही विचारसरणी असेल, या सर्वांमध्ये 2 ते 3 प्रश्न मेन्सला आलेले आहेत. त्यानंतर आर्थिक भूगोल, आर्थिक भूगोलमध्ये आर्थिक संसाधन असतील, खनिज असेल, ऊर्जा असेल, इतर काही क्षेत्र असतील, मत्स्य व्यवसाय वगैरे असेल, असा सगळ्या प्रकारचा जो आर्थिक भूगोल आहे त्याच्यावर मेन्सला 4 ते 5 प्रश्न दरम्यान येण्यामध्ये आलेले आहेत. आर्थिक भूगोल नंतर लोकसंख्या भूगोल, लोकसंख्या भूगोलवर विशेषतः जे काही सेन्सस आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहेत. मेन्सला 4 ते 5 प्रश्न आहेत. पर्यावरणीय भूगोलावर मेन्सला हमखास 15 प्रश्न असतात. या पर्यावरणीय भूगोलचं आपण सगळं घेणार नाही याच्यामध्ये, मात्र ज्या काही बेसिक गोष्टी असेल, या बेसिक गोष्टी कुठे ना कुठे तर असतात. बायोस्फिअर रिझर्व्ह असेल, नॅशनल पार्क असेल, वाईल्ड लाईफ सेंच्युरीज असतील किंवा क्योटो प्रोटोकॉल असेल, इतर काही कॉल असतील जे आपण शिकवण्याच्या रिदम मध्ये जेव्हा आपण बघूया तर याच्यापैकी काही बऱ्यापैकी काही सिलेबस आपला पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर भूगोल व अंतराळ तंत्रज्ञान, या अंतराळ तंत्रज्ञानामध्ये जे आहे विशेषतः स्पेस टेक्नॉलॉजीचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केलेला आहे काही प्रमाणात, त्यामुळे इथे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आतापर्यंत 3 ते 4 प्रश्नाच्या दरम्यान याच्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतरचा महत्वाचा जो टॉपिक आहे तो सुदूर संवेदनाचा आहे, रिमोट सेन्सिंगचा भाग आहे. हमखास मेन्सला याच्यावर कमीत कमी 5 प्रश्न असतातच असतात. आतापर्यंत 2013 ते 2019च्या दरम्यान जर आपण विचार केला तर 5 प्रश्न सतत याच्यावर विचारलेले आहेत. त्यानंतर कृषी जो हा भाग आहे, कृषी घटक जो आहे किंवा कृषी भूगोल जे आहे, या कृषी भूगोलमध्ये 15 प्रश्न हमखास विचारतात. या 15 प्रश्नामध्ये आपण पूर्ण कृषीचा भाग घेणार नाही, मात्र या कृषीमध्ये जे मृदा आहे, हे जे 15 प्रश्न आपण इथे लिहिलेले आहेत, या 15 पैकीच हे मृदेमध्ये 2 ते 3 आहेत, जलव्यवस्थामध्ये 3 ते 4 आहेत. कृषी परिसंस्था जे आहे या कृषी परिसंस्थेवर सुद्धा 3 ते 4 प्रश्न असतात. आणि त्याचबरोबर या कृषी अंतर्गत जे काही हवामान आहे त्या हवामानावर सुद्धा 3 ते 4 प्रश्न असतात. म्हणजे अशा प्रकारे कृषी भूगोलवर 15 प्रश्न असतात. त्यापैकी आपण मृदा कंप्लीट करून घेतोय, जलव्यवस्थापन सुद्धा करतोय आणि हवामान सुद्धा करतोय. प्रॉपर भूगोलचे एक 3 ते 4 प्रश्न तुमचे फक्त शिल्लक राहतील. त्या व्यतिरिक्त या 15 पैकी किमान 8 ते 10 प्रश्नाचा सर्व भूगोल सुद्धा आपण इथे कव्हर करतोय. त्यानंतर आयोगाने भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल असं मेन्स मध्ये दिलेलं नाही रिवाइज अभ्यासक्रमानुसार, मात्र महाराष्ट्राच्या संदर्भात आणि भारताच्या संदर्भात सुद्धा त्याच्यावर काही प्रश्न असतात.
त्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण भारताच्या भूगोलवर 6 ते 7 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलवर सुद्धा 8 ते 10 प्रश्नाच्या दरम्यान आलेले आहेत. आता याला वेगळं करत असताना असं समजू नका आपण याच्यामध्ये कसं केलेलं आहे. भारताचा भूगोल म्हटलं तर त्याच्यामध्ये भारतातील नदी प्रणाली असेल, भारताचा भौतिक भूगोल असेल ज्याच्यामध्ये हिमालय असेल, पश्चिम घाट असेल, पूर्व घाट असेल, रॉकी पर्वत असेल, एंडीज पर्वत असेल किंवा युरोप मधले काही पर्वत असेल, हे सगळ्या पर्वताचा अभ्यास होऊ शकतो याच्यामध्ये. महाराष्ट्राचा भूगोल भौतिक भूगोल असेल, महाराष्ट्राचं हवामान असेल, महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल असेल, याला जर जोडून बघायचं असेल तर हे सगळे टॉपिक भारत, महाराष्ट्र आणि जगाच्या संदर्भाचे आहेत. उदाहरणार्थ भारताचा भूगोल असेल तर भारताचा भूरूपशास्त्र असेल म्हणजे भारतामध्ये जे काही भूरूप आहेत त्याचा अभ्यास असेल, भारताचं हवामान असेल, भारताचा मानवी भूगोल, भारताचा आर्थिक भूगोल, भारताचा लोकसंख्या, भारतातील पर्यावरण, भारतातील भूगोल व अंतराळ तंत्रज्ञान, सुदूर संवेदन, कृषी, मृदा, या पद्धतीने आयोगाने हा सगळा सिलेबस डिझाईन केलेला आहे. त्या सिलेबस मध्ये असं सेपरेट भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल जरी दिलेलं नसेल तरीही याच्या संदर्भाने हा सगळा आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे. त्यानंतरचा जो विषय आहे कंबाईनचा किंवा ज्याला आपण पूर्व परीक्षा म्हणूया, संयुक्त पूर्व परीक्षा म्हणूया, संयुक्त पूर्व परीक्षेला खऱ्या अर्थाने भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे. ऑनलाईन जे काही व्हिडिओ चालतात याच्यामध्ये मी आता या लॉकडाऊन मध्ये काही काळामध्ये बघितलेलं आहे, जे काही ऑनलाईन लेक्चर घेणारे आमचे सहकारी लोक आहेत त्या लोकांचं असं म्हणणं आहे की संयुक्त पूर्व परीक्षेला महाराष्ट्राचेच 10 ते 15 प्रश्न असतात. महाराष्ट्राच्या भूगोलवर 10 ते 15 प्रश्न असतात, भारतावर 1 ते 2 प्रश्न असतात. ज्या मुलांना हे वाटत असेल त्यांनी हे आपल्या डोक्यातून काढून घ्यावं. जे काही आमचे सहकारी हे सांगत असतील त्यांनी आधी सगळ्या प्रश्नाचं विश्लेषण करावं. 2013 पासून 2019 पर्यंत तुम्ही विश्लेषण करा, कारण आतापर्यंत जर तुम्ही अनालिसिस केलं ते गट ब ला करा किंवा गट क ला करा, असं कधीच झालेलं नाही की केवळ महाराष्ट्रावर भूगोल आहेत प्रिला. याच्या संदर्भात सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलवर एकत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचे 15 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा भारताचा जो भूगोल आहे याच्यावर किमान 4 ते 6 प्रश्नाच्या दरम्यान आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत. मग ते भारताचं हवामान असेल, भारताची नदी प्रणाली असेल, भारताचा स्थान विस्तार असेल, भारताचे शेजारील देश असतील, भारताच्या संदर्भात भारताचा भौतिक भूगोल असेल, या सर्वांच्या संदर्भात किंवा भारताचा आर्थिक भूगोल असेल, या सर्वांच्या संदर्भात आतापर्यंत 4 ते 6 प्रश्नाच्या दरम्यान आहेत. ऑनलाईन मी बघत असताना काही लोकांचं, भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की भारत तर तुम्ही करूच नका कंबाईनला. जे कोणी या चुकीच्या गलतफहमीमध्ये राहत असतील तर ते आपलं नुकसान करून घेतील. त्यासाठी भारताचा भूगोल सुद्धा कंबाईनला अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा जो काही भूगोल आहे या महाराष्ट्राच्या भूगोल सुद्धा 5 ते 7 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं स्थान विस्तार असेल, महाराष्ट्राचं जे काही जनरल माहिती असेल, सर्वसाधारण माहिती असेल, महाराष्ट्राच्या भूमीची उत्पत्ती असेल, महाराष्ट्राचा भौतिक भूगोल असेल, महाराष्ट्रातील नदी प्रणाली असेल, खनिज संसाधन असेल, वनजीवन असेल किंवा हवामानशास्त्र असेल, हवामान असेल, या सगळ्या गोष्टी असेल, आदिवासी जाती जमाती असतील, या सगळ्यावर 5 ते 7 प्रश्नाच्या दरम्यान आहे. याच्या संदर्भात भारताची लोकसंख्या आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या संदर्भात 2 ते 3 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. आर्थिक भूगोलच्या संदर्भात सुद्धा 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे संयुक्त पूर्व, मग ती गट ब ची असो किंवा गट क ची असो, याच्यावर हे प्रश्न पूर्वला असतात. गट ब च्या किंवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या मुख्यचा जर विचार केला तर मुख्यला मात्र जे 10 प्रश्न येणार आहेत आपल्याला, ते 10 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवर असणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला भारताचा भूगोल विचारला जाणार नाही किंवा आतापर्यंत विचारलेलं नाही. असं काही सांगता येणार नाही की फक्त महाराष्ट्राचा भूगोल, इथून पुढे ट्रेंड कसा असेल सांगता येणार नाही. मात्र आतापर्यंत जे विचारलेलं आहे मेन्सला, ते महाराष्ट्राच्या भूगोलवर मेन्सवर 10 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे भूगोल हा विषय राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, संयुक्त पूर्व आणि संयुक्त मुख्यसाठी आपल्याला महत्वाचा आहे. 1 ऑगस्ट पासून जी काही आपली बॅच सुरू होणार आहे, या 1 ऑगस्टच्या बॅच मध्ये हा सगळा जो सिलेबस आहे, हा सगळा सिलेबस आपण जवळपास 2 महिन्यामध्ये कव्हर करणार आहे. ज्या मुलांना जॉईन करायचं असेल त्यांनी आपल्या वेबसाईटला जाऊन प्रथम रजिस्ट्रेशन करावं आणि कोर्सवर जाऊन अनलॉक केल्यानंतर ती पेमेंट होईल. ज्या मुलांना पेमेंटसाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी जर काही अडचणी येत असतील तर आपले नंबर्स दिलेले आहेत आपल्या वेबसाईटवर, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करावा किंवा काही जर अडचण असेल तर तुमचे ते सॉल्व्ह केले जातील. आता यानंतर खऱ्या अर्थाने जे काही आपण आता सिलेबस बघितलेला, हा सिलेबस नेमका अभ्यास कसा करायचा आयोगाने तर देऊन टाकलेला आहे. आता नव्याने ज्या छोट्या छोट्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात जर आपण बघतो म्हटलं तर प्रामुख्याने आतापर्यंत आयोगाने काय केलेलं आहे ते आता बघूया आपण. आता खऱ्या अर्थाने भूरूपशास्त्र जो पहिला टॉपिक आयोगाने दिलेला, तो भूरूपशास्त्र नेमका कसा,
भारताच्या संदर्भात कसा, महाराष्ट्राच्या संदर्भात कसा आणि जगाच्या संदर्भात कसा. त्याच्यामध्ये वेगळे टॉपिक आहेत, पृथ्वीचा अंतरंग वगैरे आहे. मात्र आपण इथे बघत असताना भूरूप, भूरूप म्हणजे भूमीची वेगवेगळे रूप. त्याच्यामध्ये नदीमुळे निर्माण होणारे भूरूप असतील किंवा वाहत्या वाऱ्यामुळे निर्माण होणारे भूरूप असतील, अंतर्गत जलामुळे निर्माण होणारे भूरूप असतील किंवा ग्लेशियर किंवा हिमनदीमुळे निर्माण होणारे भूरूप असतील. भूरूप उदाहरणार्थ धबधबा असेल, खाई असेल, गर्ता असेल, व्याकाराची दरी असेल किंवा नालाकृती सरोवर असतील ज्याला आपण ऑक्सबो लेक म्हणतो, किंवा जुगेन असेल, यार्दांग असेल, खोल खाई असतील, अशा प्रकारचे जे काही भूरूप दिसतात आपल्याला ते सगळे भूरूप आहेत. आता हे जे भूरूप आहेत हे भूरूप कसे निर्माण होतात, तर भूरूप निर्माण होण्यासाठी बलाची गरज असते. जर बलच नसेल तर बलाशिवाय कोणताही भूरूप निर्माण होत नाही. मग हे जे बल आहे हे बल प्रामुख्याने दोन प्रकारे असतं. या पृथ्वीमध्ये घडणाऱ्या ज्या कोणत्याही घटना असतात त्यामध्ये भूरूप असेल, ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, सुनामी असेल, कोणत्याही घटना ज्या घडत असतील, पर्वताची निर्मिती असेल, वळ्या पडणं असेल, इरोजन असेल, वेदरिंग असेल, या सर्वांसाठी बलाची गरज आहे. आणि हे जे बल आहेत हे बल प्रामुख्याने दोन प्रकारचे बल असतात. कोणते दोन, तर हे जे बल आहे या बलाला दोन भागामध्ये आपण विभाजित करतो. एक आहे आंतरिक बल, आंतरिक बल, आणि दुसरं बल आहे बाह्य बल. बाह्य बल. आता आंतरिक बल आणि बाह्य बल. बाह्य बल म्हणजे कोण, तर आयोगाने सरळ दिलेल्या बाह्य बलामध्ये आपल्याला 5 बलाचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला बल असेल नदी, नदीमुळे निर्माण होणारे भूरूप, जसं आपण म्हटलं व्ही आकाराची दरी असेल, गॉर्ज असेल, धबधबे असेल, रांजण खळगे असेल, कुंभगर्ता असेल, या सगळ्या नदीमुळे निर्माण होणारे आहेत आणि नदी हे बल आहे. त्यानंतर वारा जे आहे, वाऱ्यामुळे निर्माण होणारे सगळे भूरूप असेल. वाऱ्यामध्ये वेगवेगळे भूरूप निर्माण होतात, त्रेनिका आहे, घरनिका आहे, त्यानंतर पानपोई आहे, जुगेन आहे, यार्दांग आहे, रॉक विंडो आहे, रॉक खिडकी ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर कमान आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपामध्ये येतात. त्यानंतर आहे हिमनदीमुळे होणारे भूरूप आहेत. हिमनदी, हिमनदी ज्याला आपण ग्लेशियर म्हणतो, सर्क असेल, यासारखे जे काही भूरूप निर्माण होतात ते हिमनदीमुळे निर्माण होतात. इतर जे सगळे जे आहेत आपण बघूया त्याच्यामध्ये डिटेलमध्ये. त्यानंतर भूमिगत जलामुळे निर्माण होणारे, भूमिगत जल. भूमिगत जल म्हणजे नेमकं कसं की ज्या भागामध्ये कास्ट मैदान असेल, जे कारण कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेली जिथे संरचना असते, उदाहरणार्थ जगामध्ये युरोपचा जो भाग आहे या युरोपच्या भागामध्ये भूमध्य सागराच्या वर युगोस्लाव्हियाचा एक मोठा प्रांत आहे. या युगोस्लाव्हियामध्ये कास्ट मैदाने जास्त आहेत, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेल्या ज्या काही प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये पावसाच्या पाण्यामुळे ती जमीन झिजली जाते किंवा ती विरघळली जाते आणि पाण्याचा जो काही प्रवाह असेल तो जमिनीच्या आतमध्ये जातो आणि जमिनीच्या आतमध्ये गेल्यामुळे तिथं वेगवेगळ्या प्रकारचे भूरूप निर्माण होतात. त्याच्यामुळे भूमिगत जल असं त्याला नाव दिलेलं आहे. त्यानंतर पाचवं जे बल आहे बाह्य बल, त्या बाह्य बलाचं नाव आहे सागरीय लाटा. सागरीय लाटा. आता सागरीय लाटामुळे निर्माण होणारे कोणते भूरूप आहेत, सगळ्यांनी बघितलं असेल. पुळण, बीचेस असतील किंवा सागरी कमान असेल, सागरी गुहा असेल, गर्ता असेल, सागरी स्तंभ असेल, यासारखे वेगवेगळे जे काही भूरूप निर्माण होतात ते कशामुळे निर्माण होतात, सागरीय लाटांमध्ये. म्हणजे आयोगाने पहिलाच जो टॉपिक दिलेला भूरूपशास्त्र, याच्यामध्ये बल आहे आणि बलाचे दोन प्रकार, एक बाह्य बल आणि आंतरिक बल. बाह्य बलामध्ये नदी, वारा, हिमनदी, भूमिगत जल आणि सागरी लाटा. याच्यामध्ये जर बघतो म्हटलं आपण आंतरिक बल, तर आंतरिक बलामध्ये सुद्धा दोन प्रकार केले जातात. एक आहे मंद बल, मंद बल, आणि दुसरे तीव्र बल. आता तीव्र बल कोणतं कोणतं आहे, तर तीव्र बलामध्ये ज्वालामुखी आणि भूकंपाचा समावेश केला जातो. म्हणजे इथं आपल्याला ज्वालामुखी काय आहेत आणि भूकंप काय आहेत हे सुद्धा बघायचे आहेत. भूकंप काय येतात, कसे येतात, ज्वालामुखी काय येतात, कसे येतात, आणि त्यामुळे निर्माण होणारे कोणते कोणते भूरूप आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचे. त्याच्यामध्ये ज्वालामुखी शंकू असतील, ज्वालामुखी शंकूचे जे वेगवेगळे प्रकार आहे, लावा शंकू असेल, मिश्र शंकू असेल, सिंडर असेल किंवा परपोषित शंकू असेल, हे अशा प्रकारचे सगळे भूरूप आपल्याला बघायचे. त्यानंतर ज्वालामुखी नंतर याच्यामध्ये आपण लिहून घेऊया ज्वालामुखी, आणि त्यानंतर भूकंप. भूकंपासोबत इथे सुनामीचा सुद्धा समावेश आहे.
त्सुनामी, अशा प्रकारे तीव्र बल आहे आणि यामुळे निर्माण होणारे सगळे भूरूप. त्यानंतर कुठे कुठे ज्वालामुखी होतात, भूकंप कुठे होतात, जगामध्ये त्याचं वितरण कशा पद्धतीने आहे, कोणत्या भागामध्ये कोणते तीव्र ज्वालामुखी आहेत, त्यानंतर जागृत ज्वालामुखी कोणते आहेत, मृत ज्वालामुखी कोणते आहेत, त्यानंतर निद्रिस्त ज्वालामुखी कोणते आहेत, या पद्धतीत सगळे ज्वालामुखी आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर मंद बल, या मंद बलालाच दुसरं नाव आहे भूविवर्तनिक बल. भूविवर्तनिक बल किंवा यालाच म्हटलं जातं भूप्रक्षोभक बल. काय म्हटलं जातं? भूप्रक्षोभक बल. म्हणजे अशा प्रकारे मंद बल जे आहे, मंद बलाला भूविवर्तनिक बल किंवा भूप्रक्षोभक बल असं म्हटलं जातं. हे जे काही मंद बल आहे, मंद बल किंवा भूप्रक्षोभक बल आहे, या भूप्रक्षोभक बलाचे सुद्धा दोन प्रकार केले जातात. एक महाखंड निर्माणकारी बल, महाखंड निर्माणकारी बल, आणि दुसरं जे बल आहे पर्वत निर्माणकारी बल. पर्वत निर्माणकारी बल. म्हणजे अशा प्रकारे मंद बलाला दोन भागामध्ये आपण विभाजित करतोय. एक महाखंड निर्माणकारी आणि त्यानंतर पर्वत निर्माणकारी. असे काही बल असतात जे मोठे मोठे भूभाग निर्माण करतात, खंड निर्माण करतात. आशिया खंड, युरोप खंड, त्यानंतर ज्याला आपण प्लेट म्हणू, युरेशिया प्लेट, ऑस्ट्रेलियन प्लेट, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट, त्यानंतर आफ्रिकन प्लेट, म्हणजे महाखंड निर्माण करतात किंवा महासागरही निर्माण करू शकतात. कारण याच्यामध्ये दोन बल आहेत प्रामुख्याने. एक आहे ऊर्ध्वगामी बल, ऊर्ध्वगामी बल, आणि त्यानंतर अधोगामी बल, अधोगामी बल. जर ऊर्ध्वगामी म्हणजे अपवर्ड फोर्स, जर एखादी भूभाग जमिनीच्या आत असा वर येत असेल तर ऊर्ध्वगामी, म्हणजे त्याच्यामुळे काय निर्माण होईल? जमिनीचा विस्तृत भाग निर्माण होईल. आणि एखादी ठिकाणी जर अधोगामी बल म्हणजे डाऊनवर्ड फोर्स निर्माण होत असेल तर तिथे महासागराची काय होईल? मोठमोठ्या वळ्या किंवा द्रोणी निर्माण होईल आणि त्यामध्ये अधोगामी बलामुळे महासागरांची काय होईल? निर्मिती होईल. म्हणजे इथं काय बघायचंय तर महाखंडाचा सुद्धा अभ्यास आहे आणि महासागरांचा सुद्धा अभ्यास आहे. त्यामुळे इथं सागरशास्त्र आयोगाने दिलेलं नाही, पण सागरशास्त्रावर प्रश्न असतात. सागरशास्त्रामध्ये विशेषतः सागराचं तापमान असेल, सागराची घनता असेल, सागराचा तळ असेल, महासागरीय धारा असेल किंवा महासागरामध्ये येणारे जे काही सुनामी असेल, त्याच्यामध्ये रिजेस असतील, प्लेट टेक्टॉनिकचा सुद्धा विशेषतः भाग जो आहे तो अधोगामी बलामध्ये किंवा महासागरीय कटकांमुळे निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे हा भाग सुद्धा इथे महत्वाचा आहे. त्यानंतर पर्वत निर्माणकारी जे बल आहेत, म्हणजे जगामध्ये कोणते कोणतेही पर्वताचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग पर्वत निर्माणकारी बल कोणते आहेत? मग पर्वत निर्माणकारी म्हणजे कोणते बल? तर याच्यामध्ये सुद्धा दोन बल आहेत. एक आहे तणाव बल आणि दुसरे संपीडन बल. एक आहे तणाव बल, त्याला आपण टेन्साईल फोर्स म्हणू शकतो, आणि त्यानंतर आहे संपीडन बल. संपीडन बल, कॉम्प्रेन्सिव्ह फोर्स, टेन्साईल फोर्स आणि कॉम्प्रेन्सिव्ह फोर्स. तणाव म्हणजे कसं? असं ताणला गेलेलं, एकमेकापासून असं दूर ताणलं गेलेलं. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे एकमेकाला असं दाबल्या गेलेलं. उदाहरणार्थ, जर तणाव बल असेल तर या तणाव बलामध्ये एखाद्या याला जर ताण पडत असेल तर तुटतं आणि ते भेगा पडतं. त्याच्यामुळे याच्यामुळे काय निर्माण होतात? भ्रंश निर्माण होतात. भ्रंश म्हणजे ज्याला आपण प्रस्तरभंग म्हणतो, भ्रंश. उदाहरणार्थ, महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची निर्मिती कशी झाली? प्रस्तरभंगामुळे झाली. प्रस्तरभंग आहे, भ्रंश म्हणजेच काय? प्रस्तरभंग. प्रस्तर म्हणजे खडक आणि भंग म्हणजे तुटणे, म्हणजे खडक तुटणे. प्रस्तरभंग. या प्रस्तरभंगाचे सुद्धा तीन प्रकार आहेत. या प्रस्तरभंगाचे सुद्धा तीन प्रकार आहेत. हे समजून घ्या, प्रत्येक विद्यार्थ्याने हे समजून घ्या ज्याला राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य व्यवस्थित द्यायची असेल. कारण आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये जर भूरूपशास्त्र हा भाग असेल तर भूरूपशास्त्राचा प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला कव्हर कराव्या लागतात. उदाहरणार्थ, जर आपण बघितलं इथं भ्रंश आहे, आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की पश्चिम घाटाची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली. आता प्रस्तरभंगामुळे झाली तर त्याच्यामध्ये बल कोणता आहे? तणाव बल आहे का संपीडन बल आहे? हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. आता हे जे काही प्रस्तरभंग आहे, या प्रस्तरभंगाचे तीन प्रकार पडतात. पहिला जो भाग आहे याच्यामध्ये आपण म्हणतो याला सामान्य प्रस्तरभंग.
सामान्य प्रस्तरभंग. त्यानंतर दुसरं आहे व्युत्क्रम प्रस्तरभंग. व्युत्क्रम प्रस्तरभंग. आणि तिसरा आहे नतिलंब. नतिलंब प्रस्तरभंग. ट्रान्सफॉर्म. हे नॉर्मल फॉल्ट, हे आहे रिव्हर्स फॉल्ट आणि हे आहे ट्रान्सफॉर्म फॉल्ट. हे 3 प्रकारच्या फॉल्ट असतात. फॉल्ट म्हणजे त्याला आपण प्रस्तरभंग म्हणूया. म्हणजे अशा प्रकारे मग पश्चिम घाटाची निर्मिती नेमक्या कोणत्या प्रस्तरभंगामुळे झाली? सामान्य प्रस्तरभंग, व्युत्क्रम प्रस्तरभंग का नतिलंब प्रस्तरभंग? इथपर्यंत आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे तणाव बल, संपीडन बल या 2 कारणामुळे पर्वत निर्माण होतात. आता हे जे पर्वत आहेत या पर्वताचे वेगवेगळे प्रकार आहेत. वलित पर्वत असेल, वलित पर्वत म्हणजे कोण? जसा हिमालय आहे, रॉकी आहे, एंडीज आहे, आल्प्स पर्वत आहे, ग्रेट डिवाइडिंग रेंज आहे, साल्ट रेंज आहे, अराकान योमा आहे, अंदमान निकोबारचा भाग असेल. हे सगळे जे पर्वत आहेत, तुम्ही म्हणाल अंदमान निकोबार पर्वत आहे का? महासागरीय भागावर ज्या मोठमोठ्या अशा वळ्या निर्माण झालेल्या आहेत त्या वळ्याचाच भाग वर आलेला आहे, बेट निर्माण झालेले आहेत. एक प्रकारची अंदमान निकोबारची जी शृंखला आहे ती हिमालयाचा दक्षिण विस्तार आहे, त्यामुळे अंदमान निकोबार सुद्धा आपण म्हणतोय. म्हणजे वलित पर्वत आहेत. वलित पर्वतानंतर असतात गट पर्वत. वलित पर्वताची निर्मिती खालीलपैकी कोणत्या बलामुळे झाली आणि कोणत्या प्रस्तरभंगामुळे झाली? प्रश्न कसा सोडवणार? त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. गट पर्वताची निर्मिती कोणत्या प्रस्तरभंगामुळे, कोणत्या बलामुळे झाली? कोणत्या प्रस्तरभंगामुळे? सामान्य, व्युत्क्रम का नतिलंब? त्यानंतर असतो डोम माउंटेन. त्याला आपण म्हणतो घुमटाकार. घुमट माहिती असेल? घुमटाकार पर्वत. घुमटाकार पर्वत. आणि एजेस नुसार सुद्धा वेगवेगळे पर्वताचे प्रकार आहेत. पर्वताचे जर प्रकार बघायचे जवळपास 7 ते 8 पर्वताचे एजेस नुसार प्रकार आहेत. पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास हा टॉपिक जो आहे विशेषतः भूशास्त्राचाच भाग आहे किंवा भौतिक भूगोलचाच भाग आहे. पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास बघत असताना या सगळ्यांची निर्मिती कशी झाली आणि कधी झाली हा टॉपिक याच्यामध्ये आपल्याला बघावा लागतो. म्हणजे आयोगाने दिलेलं एक भूरूपशास्त्र आणि त्या भूरूपशास्त्रामध्ये एवढे सगळे टॉपिक आहेत. मग हे टॉपिक कसे अभ्यास करायचे? तर एक टॉपिक याच्यामध्ये आपण अभ्यास करणार आहे. 1 ऑगस्ट पासून जी बॅच सुरू होणार आहे ते या सगळ्यापासूनच सुरू होणार आहे. यानंतर जर आपण बघितलं आयोगाने जो काही सिलेबस दिलेला आहे भूरूपशास्त्रानंतर हवामानाचा भाग दिलेला आहे. हवामान म्हणजे काय? हवा आणि वारा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक कळत नाही. हवा म्हणजे काय आणि वारा म्हणजे काय? ही जी काही पृथ्वी आहे ही पृथ्वी वातावरणाने बनलेली आहे. वातावरणामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे किंवा इतर सगळे वायू असतील. हे वायू कुठून आले, का आले, कसे आले? पृथ्वी निर्माण झाली तेव्हाचे वायू होते का पृथ्वीच्या निर्मिती नंतर हे वायू आलेले आहेत? तर हे जे काही वायू आहेत हे वायू सगळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातून बाहेर आलेले आहेत. किंवा काही प्रारंभिक अवस्थेमध्ये पृथ्वी अत्यंत तप्त असा गोळा होती. त्या तप्त गोळ्यामुळे नंतर हळूहळू ती थंड झाली. थंड झाल्यामुळे वरचा भाग असा घट्ट झाला आणि आतला भाग एकदम तप्त राहिला. त्यामुळे आतमध्ये जो काही तप्त भाग होता हा जो मॅग्मा, ज्याला आपण मॅग्मा म्हणतो किंवा शिलारस म्हणतो, तो वर आला आणि वर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्वालामुखींची निर्मिती झाली. आणि या ज्वालामुखीच्या निर्मितीमुळे मधून जे काही वायू बाहेर आलेले आहेत या बाहेर आलेल्या वायूमुळेच वर्तमान वातावरणाची निर्मिती झालेली आहे. आणि हे काही वातावरण आहे या वातावरणामध्ये जे वायू आहे या वायूमध्ये तापमानाचा परिणाम होतो आणि तापमानाच्या परिणामामुळे कुठे कमी दाब तर कुठे जास्त दाब निर्माण होतो. हाय प्रेशर आणि लो प्रेशर. मग जे काही हे आहेत त्याच्यामध्ये आपण वारा म्हणूया, हवा म्हणूया. हवा म्हणजे काय? तर हवा जी आहे एकीकडे असतो कमी दाब, एकीकडे असतो जास्त दाब. आता हे जे काही वारा आहे हा कसा वाहतो? जास्त दाब कुठे असतो? जिथे तापमान कमी असतं. तापमान जर कमी असेल तर तिथे दाब जास्त असतो. आणि कमी दाब कुठे असते? जिथे तापमान जास्त असतं. मग हे काही वातावरणामध्ये जे काही वारे आहेत, वारा आहे हा कसा वाहतो? तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो. आणि जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहणाऱ्या वाऱ्यालाच आपण काय म्हणतो? हवा. म्हणजे ही हवा. मग हवेचे वेगवेगळे रूपे आहेत, वेगवेगळे. मग हे जे हवा आहे मग याच्यामध्ये स्थानिक किंवा त्याला आपण ग्रही म्हणूया किंवा त्याला स्थायी म्हणूया. ग्रहीय वारे, ग्रहीय वारे.
त्यानंतर आपण म्हणूया त्याला स्थानिक वारे. स्थानिक वारे. आता ग्रही वारे कोण कोण आहेत? तर उदाहरणार्थ ग्रही वाऱ्यामध्ये व्यापारी वारे, हा सगळा सिलेबस आहे आपला दिलेला. व्यापारी वारे, त्यानंतर पश्चिमी वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे. ध्रुवीय वारे. त्यानंतर जे स्थानिक वारे आहेत, या स्थानिक वाऱ्यामध्ये खूप सारे वारे आहेत. खमसीन आहे, गिबली आहे, त्यानंतर लिबेक्यू आहे, त्यानंतर जे काही आपले मान्सूनचे वारे आहेत, पूर्वी जेट स्ट्रीमचे वारे आहेत, बुरान आहे, कारा बुरान आहे, त्यानंतर फ्रायजेम आहे, नेवाडोस आहे. हे सगळे जे वारे आहेत हे सगळे वारे कोणते आहेत? स्थानिक वारे आहेत. आयोगाने पूर्व परीक्षेला 1 ते 2 प्रश्न हमखास आतापर्यंत विचारले 2013 ते 2019 पर्यंत. आणि राज्यसेवा मेन्सला सुद्धा या वाऱ्यांवर सतत 2-4 प्रश्न असतातच असतात. म्हणजे हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर हवेचे जे काही अंगे असतात, हवा आणि तापमान, हवा आणि आर्द्रता. जसं उदाहरणार्थ आर्द्रता आहे. आर्द्रता म्हणजे काय? आर्द्रतेचे वेगवेगळे रूप, ढगाचे प्रकार, हे सगळं जे आहे हवामानामध्ये विचारलं जातं. आता हवामान जर समजायचं असेल तर नेमकं कशाचा अभ्यास करावा लागतो? तर हवामान समजत असताना प्रामुख्याने अक्षांश आणि रेखांशाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ अक्षांश जर आपण अभ्यास करत असेल तर या अक्षांशामुळे आपल्याला तापमान कळत असतं. पृथ्वीवर जिथं जसं तापमान असेल तसा तिथं दाब असतो आणि ज्याप्रमाणे कमी दाबाने जास्त दाब निर्माण होत असेल त्या पद्धतीने वारे वाहायला लागतात. जर आपण म्हटलं खूप जोरात वारा सुटला, खूप जोरात वारा सुटला म्हणजे नेमकं काय? तर जास्त दाब आणि कमी दाब. उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीला 1013 MB एवढा दाब असतो. मिलीबार, MB म्हणजे मिलीबार. सर्वसाधारणपणे 1013 MB एवढा दाब असतो. जर सर्वसाधारणपणे इथे जास्त दाब आहे तर समजून घेऊया 1013 MB एवढा दाब आहे जास्त दाब. कमी दाब म्हणजे समजून घेऊया इथं 850 MB एवढा दाब आहे. 850 MB. या दाबामध्ये जेवढा अंतर जास्त असेल तेवढा वाऱ्याचा वेग जास्त असतो. उदाहरणार्थ आपण समजलं की 1013 आणि 850 याच्यामध्ये दाबातील अंतर जास्त आहे, वाऱ्याचा वेग सुद्धा जास्त असेल. जर हा दाबातील अंतर कमी असेल, उदाहरणार्थ मी तर इथे लिहित असेल 950 MB आणि इकडे जर लिहित असेल मी 900, तर इथे 900 आणि 950 दाबातील अंतर 50 आहे, वाऱ्याचा वेग कमी असेल. म्हणजे कधी कधी असं वाटतं की हा वारे वाहतच नाही. उन्हाळ्यामध्ये बघितलं गरमी होत असते तर आपण थंड हवा कधी येते याची वाट बघत असतो आणि कुठेच हा वारा इकडे तिकडे जात नाही. का? तर दाबातील अंतर सगळीकडे काय असतं? समान असतं. त्यामुळे वारे इकडून तिकडे वाहत नाही. त्यामुळे वारा इकडे तिकडे का वाहतो? तर दाबातील अंतरामुळे. मग वाऱ्याची दिशा कोण ठरवतं? वारे कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहणार आहेत? पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणार आहेत का पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणार आहेत का उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणार आहेत? वाऱ्याची दिशा सुद्धा कोण ठरवतं? तर दाबातील अंतर. उदाहरण जर आपण लक्षात घेतलं तर समजून घेऊया हे उत्तर आहे आणि हे दक्षिण आहे. समजून घेऊया इथं दाब जे आहे, इथं दाब आहे 950 MB आणि दक्षिणेत दाब आहे 850 MB. कुठे कमी दाब आणि जास्त दाब झाला? वर जास्त दाब आणि दक्षिणेत कमी दाब. या वेळेला वाऱ्याची दिशा काय असेल? उत्तरेकडून दक्षिणेकडे असेल. हे जर आपण याला बदलून टाकलं, इकडे जर 950 MB केलं आणि इकडे जर 800 MB करून टाकलं तर आता इथे जास्त दाब आणि इथे कमी दाब. वारे कसे जातील? दक्षिणेकडून उत्तरेकडे. व्यापारी वारे कसे वाहतात किंवा मान्सूनी वारे कसे वाहतात? आता जर मान्सून आलेला असेल तर मान्सून सर्वसाधारणपणे भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जातात. याचा अर्थ काय होतो? तर भारतामध्ये सध्या उत्तरेकडे कसा दाब आहे? कमी दाब आहे आणि दक्षिणेकडे कसा दाब आहे? जास्त दाब आहे. किंवा वाऱ्याचा वेग कसा असेल? तर वाऱ्याचा वेग सुद्धा कोण ठरवेल? दाब. म्हणून वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा ठरवण्याचं काम कोण करतं? दाबातील अंतर. आणि दाबातील अंतर कोण ठरवतं? तर तापमान. मग तापमान कुठे कसं आहे हे समजून घेण्यासाठीच आपल्याला कशाची गरज पडत असते? अक्षांशाची गरज पडत असते, लॅटिट्यूडची गरज पडत असते. का? तर लॅटिट्यूड मध्ये नेमकं कळतं तापमान पृथ्वीवर कुठे कसं असेल. जसं उदाहरणार्थ जर आपण विचार केला, अक्षांश म्हणजे नेमकं काय की या पृथ्वीवर, ही जर पृथ्वी असेल तर या पृथ्वीवर टाकण्यात आलेल्या ज्या काही अशा उभ्या रेषा असेल, या उभ्या रेषांना काय म्हणतो आपण? अक्षांश.
हे जर 360 डिग्री आपण मानून घेत असेल तर प्रत्येक 1 डिग्रीवर एक रेषा टाकलेली आहे, गृहीत धरलेली आहे. म्हणजे 360 रेषा, 360 डिग्रीवर 360 रेषा असं असू शकतात. आता या ज्या आहेत उदाहरणार्थ ही 0 डिग्री आहे, 0 डिग्रीला आपण विषुववृत्त किंवा इक्वेटर म्हणतो. त्यानंतर उत्तरेत 23.5 डिग्री आहे आणि त्यानंतर 66.5 डिग्री आहे. त्यानंतर दक्षिणेत सुद्धा 23.5 डिग्री आणि 66.5 डिग्री. व्यवस्थित समजून घ्या आता. म्हणजे अशा प्रकारे हे 0 डिग्री, हे 23 डिग्री अँड हाफ आणि हे 66 अँड हाफ. दक्षिणेत सुद्धा तसंच आहे, 23 अँड हाफ आणि इकडे सुद्धा 66 अँड हाफ. आता हे कोणाला काही काम धंदे नव्हते का? 0 आणि 23.5 20 वर का नाही, 40 वर का नाही, सरळ इथे 23.5 आणि 66 का? तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना सरळ फिरत नाही, तर ती कशी आहे? टिल्टेड आहे. टिल्टेड मध्ये कललेली आहे. किती डिग्री कललेली आहे? तर बरोबर 23.5 डिग्री कललेली आहे. म्हणून 23.5 डिग्री कललेली आहे. म्हणून 0 पासून 23.5 आणि हे जे पोल असतात उत्तर आणि दक्षिण हे किती डिग्री असतात? 90 डिग्री. आणि टिल्टेड किती डिग्री आहे? 23.5 डिग्री. म्हणजे अशा प्रकारे जे काही अक्षांश आहेत या अक्षांशामुळे नेमकं काय होतं तर तापमानाचं वितरण नेमकं कसं झालेलं आहे या ग्लोबवर ते समजतं. आणि आता जर आपण बघितलं तर आपण असे सूर्याची किरण असे जर सरळ आपण टाकत असतील, हे सूर्याची किरणं आहेत असं आपण समजूया. हे जर सूर्याची किरणं असे पृथ्वीवर पडत असतील, सूर्याची किरणं जर असे पडत असतील तर सर्वात आधी सूर्यकिरण इथे पडतात आणि इकडे असे कललेले पडतात. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण विचार केला तर हिवाळ्यामध्ये जर आपल्याला शेकोटी लावायची असेल तर शेकोटीच्या जवळ जर बसलं असेल तर तापमान जास्त लागतं आणि त्याच्या दूर बसलं तर तापमान कमी लागतं. त्याच प्रकारे इक्वेटरवर शेकोटी जवळ आहे असं समजूया, कारण इथे सरळ सूर्यकिरण पडतात आणि सरळ सूर्यकिरण पडत असल्यामुळे इथं तापमान जास्त असतं आणि इकडे तिरपे सूर्यकिरण पडतात त्यामुळे ध्रुवाकडे तापमान कसं असतं? कमी असतं. त्यामुळे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना, पोलकडे जात असताना तापमान कमी होत जातं. म्हणून सर्वात जास्त तापमान इथं असतं आणि त्यानंतर इकडे जाताना कमी होत जातं. त्याच पद्धतीने इकडे जाताना सुद्धा तापमान कमी होत जातं. त्यामुळे हे जे काही पृथ्वी आहे अक्षांशामुळे याला आपण विशेषतः झोन म्हणजे काय तर 2 अक्षांशाच्या दरम्यान असलेल्या प्रदेशाला आपण काय म्हणतो? झोन म्हणतो. 2 अक्षांश आहेत, 2 अक्षांशाच्या दरम्यान असलेला हा जो प्रदेश आहे याला काय म्हणतो? झोन. झोन किंवा कटिबंध. तर यामुळे हा जो आहे हा पहिला कटिबंध आहे, त्यानंतर हा जो आहे हा दुसरा कटिबंध आहे, त्यानंतर हा जो आहे तो तिसरा कटिबंध आहे. किती कटिबंध झाले? 3. त्यानंतर दक्षिणेत सुद्धा सेम असत. हा कटिबंध दुसरा आणि त्यानंतर हा तिसरा कटिबंध. म्हणजे अशा प्रकारे पृथ्वीवर झोन किंवा कटिबंधाची निर्मिती होत असते. म्हणजे 0 ते 23.5 उत्तर आणि दक्षिणेच्या दरम्यान जो कटिबंध आहे त्याला आपण म्हणतो तापमान जास्त असतं, त्याच्यामुळे याला आपण म्हणतो उष्ण कटिबंध, ट्रॉपिकल झोन. त्यानंतर 23.5 ते 66.5 दरम्यान उत्तर आणि दक्षिणेत असतं त्याला आपण समशीतोष्ण कटिबंध म्हणतो. आणि त्यानंतर ध्रुवीय क्षेत्रात असतं त्याला आपण शीत कटिबंध म्हणतो. उत्तरे सुद्धा तसंच आणि दक्षिणेत सुद्धा तसंच. आता या कटिबंधामुळे नेमकं काय होतं? जर विषुववृत्ताकडून पोलकडे जाताना तापमान कमी होत जात असेल तर इथं तापमान जास्त म्हणजे दाब कमी, आणि पोलकडे जात असताना तापमान जर कमी असेल तर दाब जास्त. म्हणजे याचा अर्थ इकडे जास्त दाब आणि विषुववृत्ताकडे कमी दाब. त्यामुळे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वारे न जाता ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहत येतात. इकडे सुद्धा विषुववृत्ताकडे वारे वाहत येतात म्हणजे वाऱ्याची दिशा ठरतं. त्याच्यामुळे इथं तापमान जास्त आहे आणि तापमान जास्त असल्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं, बाष्पीभवनाचं प्रमाण जास्त असतं. तापमान आणि बाष्पीभवनाचं प्रमाण जर जास्त असेल तर तिथे पावसाचं प्रमाण सुद्धा जास्त असतं. पावसाचं प्रमाण जर जास्त असेल तर वनस्पतीचं प्रमाण जास्त असतं आणि वनस्पतीचं प्रमाण जर जास्त असेल तर वन्यजीव प्राणी जे काही असतील याचं सुद्धा प्रमाण कसं असतं? जास्त असतं. एक साधारणपणे म्हणायचं झालं तर उष्ण कटिबंधामध्ये पर्यावरणाला जास्त वाव असतो.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून उष्णकटिबंध सर्वात महत्वाचा आहे. त्यानंतर पर्जन्य सुद्धा उष्णकटिबंधामध्ये सर्वात जास्त होतं. त्यानंतर उष्णकटिबंधानंतर पाऊस कमी होत जातो. विश्व ध्रुवाकडे जात असताना पर्जन्याचं प्रमाण कमी होत जातं, तापमानाचं प्रमाण कमी होत जातं, वनस्पतीचं प्रमाण सुद्धा कमी होत जातं. अशा प्रकारे विषुववृत्तामुळे किंवा अक्षांशामुळे पृथ्वीवर तापमानाचं वितरण ठरले असतं आणि तापमानाच्या वितरणासोबत पर्जन्याचं वितरण ठरलेलं असतं. म्हणजे हवामान शास्त्रामध्ये आपल्याला हे सगळं बघायचं आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर भारताचं हवामान कसं आहे, त्यानंतर भारतामध्ये वाऱ्याची दिशा काय आहे, वाऱ्यामुळे कशा प्रकारचा पाऊस होतो, वाऱ्यामुळेच आवर्त प्रत्यावर्त निर्माण होतात, याची पद्धत काय आहे, त्यानंतर जगाचं वर्गीकरण हवामानाचं असेल, कोपेनचं हवामान असेल किंवा त्रिवार्ताचं हवामान वर्गीकरण असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे बघाव्या लागतात, हवामानशास्त्रामध्ये. त्यानंतर जो आपण भाग बघितलेला आहे त्यामध्ये विशेषतः लोकसंख्या जो भाग आहे किंवा लोकजीवन जे आहे, लोकसंख्या किंवा मानवी भूगोल, तर याच्यामध्ये काय विचारलं जातं, तर मानवी भूगोल याच्यामध्ये आता नवीन काही संभवात असंभवात थांबा आणि पुढे जा या विचारसरणी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याचबरोबर मानवी याच्यामध्ये जे काही मानवाच्या प्रजाती असतील, निग्रोइड असेल, इंडो ऑस्ट्रेलियन असेल, इंडो ऑस्ट्रेलियट असेल किंवा जे काही आदिवासी जाती जमाती असतील, त्यानंतर मंगोलाईट असेल, यासारख्या मानवाचा रंग रूप असेल, चेहऱ्याचा हावभाव असेल, या पद्धतीच्या काही गोष्टी असतील, जगामध्ये असलेले इतर जे काही आदिवासी जाती जमाती असतील, राहण्याची पद्धत असेल, त्यांच्या समस्या असतील, या त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि त्यानंतर लोकसंख्या, त्याच्यामध्ये भारताची लोकसंख्या असेल, महाराष्ट्राची लोकसंख्या असेल आणि जगाची लोकसंख्या असेल. अशा पद्धतीने हा सगळा लोकसंख्या शास्त्र जो आहे या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. पूर्व आणि मुख्यच्या दृष्टीने कसा याच्यामध्ये प्रश्न येतील ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघितलेला आहे. त्यानंतर सुदूर संवेदनाचा जो भाग आहे, हा सुदूर संवेदनाचा भाग फक्त मेन्सला आहे 5 मार्कला. त्याच्यामध्ये सुद्धा स्पेस टेक्नॉलॉजीचा भाग आहे, त्याच्यामध्ये GSLV, PSLV, GIS, त्यानंतर GPS ही प्रामुख्याने USA ची यंत्रणा आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 33 जे उपग्रह आहेत, या 33 उपग्रहाचा समूह आहे. GPS ची सिस्टीम आहे भारताची सुद्धा, आता नवीन GPS सिस्टीम निर्माण झाली आहे, त्याला नाव दिलेलं आहे नाविक ही जी यंत्रणा आहे भारताची GPS सिस्टीम, नेव्हिगेशन सिस्टीम आता आहे, ज्याच्यामध्ये आपण 7 सॅटेलाइट सोडणार होतो, पण काही अयशस्वी झाल्यामुळे टोटल 9 उपग्रह आपण त्याच्यामध्ये सोडलेले आहेत. GPS ची जी उंची आहे USA ची जी आहे ती 20,000 किलोमीटरच्या उंचीवर, 20,180 किलोमीटरच्या उंचीवर आहे. ही किलोमीटरच्या उंचीवर भारताची जी नेव्हिगेशन सिस्टीम आणि याची जी अचूकता आहे, ही अचूकता 50 cm ते 30 cm च्या दरम्यान आहे. म्हणजे 30 सेंटीमीटर एवढ्या जवळून जशी वस्तू दिसू शकते तसं नेव्हिगेशन सिस्टीमने अमेरिका पाहू शकतं. त्याच पद्धतीने भारताची सुद्धा जी नेव्हिगेशन सिस्टीम आहे ती नाविक, त्याला नवीन आहे. याच्यामध्ये आपण 7 उपग्रह सोडलेले आहेत, 7 उपग्रह आहेत आणि याची जी उंची आहे ती सरासरी 36,000 किलोमीटर उंची आहे. आता याच्यामध्ये जे उपग्रह आहेत त्या उपग्रह सिस्टीम मध्ये सुद्धा आपल्याला बघावं लागलं. उपग्रह सोडण्यासाठी जे काही सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये PSLV असेल, PSLV, GSLV किंवा आता नवीन जे सुरू होणार आहे RLV रिलॉन्चिंग सॅटेलाइट जे असतील, किंवा आधीचे जे होते ASLV किंवा SLV, पहिलं SLV त्यानंतर ASLV, जे सॅटेलाइट सिस्टीम किंवा उपग्रह प्रणाली सगळी बघायची आहे. त्याच्यामध्ये दिलेल्या आयोगांसह इस्रोचा भाग असेल, या सगळ्या गोष्टी, किंवा DRDO असेल, DRDO, या गोष्टी बघायच्या आहेत. अशा प्रकारे हा सगळा जो आहे या तंत्रज्ञानाचा हा भाग इथे बघायचा आहे. सुदूर संवेदनामध्ये सुद्धा नेव्हिगेशन सिस्टीमचा भाग आहे. त्यानंतर विशेषतः पर्यावरणाचा सगळा भाग आपण बघणार नाहीये. पर्यावरणामध्ये काही ज्या गोष्टी आहेत, ऊर्जा प्रवाह असेल, अन्न साखळी असेल, क्योटो प्रोटोकॉल असेल किंवा इतर काही करार असतील, बायोस्फिअर रिझर्व्ह असतील, वन्यजीव अभयारण्य असतील, यासारख्या काही गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे 1 ऑगस्ट पासून जी आपण बॅच घेणार आहे या सगळ्या बॅचचा एकत्रित हा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये भारताचा, महाराष्ट्राचा सगळ्याचा भूगोल आहे. हा एक प्रकारचा डेमो किंवा सेमिनार समजा तुम्ही, या पद्धतीचा आपला हा व्हिडिओ आहे. 1 ऑगस्ट पासून आपण
प्रॉपर आपल्या सिलेबसला तयारी करणार आहे। या अभ्यासामध्ये आपण राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य एकत्रितपणे दोन्ही अभ्यास करणार आहे, कारण येणारी जी कंबाईनची परीक्षा आहे त्याची सुद्धा काही मुलं तयारी करणारे आहेत। तर भारत आणि महाराष्ट्र याच्या संदर्भात आपण एक व्हिडिओ टाकणार आहे आणि भूशास्त्र हवामानशास्त्र याच्यावर आपण एक व्हिडिओ दररोज टाकत जाणार आहे। एक एक तासाचे 2 व्हिडिओ असतील या पद्धतीने रेकॉर्डेड व्हिडिओ, आणि त्याचबरोबर दोन्ही याचं आपण लाईव्ह सेशन सुद्धा ठेवणार आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स करायचे असतील त्यांनी संपर्क साधावा, वेबसाईटवर जाऊन पेमेंट करावी, त्या सर्व मुलांना आपले व्हिडिओज दिसायला सुरुवात होतील। आज एवढं करून आपण इथे थांबूया। धन्यवाद।